नमस्कार. आज आपण या भागामध्ये भारतीय राजकीय विचारवंत गोपाळ कृष्ण गोखले यांचे आधुनिक धर्मनिरपेक्ष राज्याची संकल्पना यासंबंधीचे विचार पाहणार आहोत. यालाच आपण त्यांचा धर्मविषयक दृष्टिकोन किंवा त्यांचे धार्मिक विचार असं आपण म्हणू शकतो. यापूर्वीच्या भागामध्ये आपण त्यांच्या राजकीय विचाराची चर्चा केली. या विचारामध्ये आजच्या भागामध्ये आपण त्यांचा राजकारणामध्ये म्हणजे धर्म कशा पद्धतीने असायला पाहिजे किंवा माणसांनी म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये धर्माचं काय स्थान असायला हवं यासंबंधी ज्या गोखल्यांनी अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत, या अपेक्षा किंवा त्यासंबंधीचे त्यांचे विचार हे खऱ्या अर्थाने आधुनिक काळामध्ये आपण स्वीकारलेल्या धर्मनिरपेक्ष राज्याची कल्पना स्पष्ट करणाऱ्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे थोडक्यामध्ये आधुनिक राजकीय विचारांना या गोखलेंच्या या विचारामुळे नक्कीच वळण किंवा एक दिशा मिळालेली आपल्याला सांगता येते. राजकारणामध्ये धर्म हा असायला पाहिजे, परंतु ते अध्यात्म असायला पाहिजे. धर्म म्हणजे कर्मकांडाचा धर्म राजकारणामध्ये असता कामा नये. म्हणजे भारताच्या परिप्रेक्ष्यातून विचार करत असताना त्यांनी म्हणजे राजकारण हे धर्मनिरपेक्ष असायला पाहिजे. म्हणजे राजकारणाचं आध्यात्मिकीकरण असं व्हायला पाहिजे. राजकारणामध्ये अध्यात्म असायला पाहिजे, परंतु राजकारणामध्ये धर्म नसायला पाहिजे. अशा प्रकारची आधुनिक धर्मनिरपेक्षतेची संकल्पना मांडणारे एक विचारवंत म्हणून आपण गोपाळ कृष्ण गोखले यांच्याकडे पाहतो. ते असं म्हणतात की भारताचा विचार केल्यानंतर भारतामध्ये विविध धर्माचे लोक या ठिकाणी राहतात आणि त्यामुळे या सर्व लोकांमध्ये ऐक्य जर निर्माण करायचं असेल तर या लोकांनी आपल्या धर्माचा विचार बाजूला ठेवला पाहिजे आणि सार्वजनिक जीवनामध्ये देशभक्तीचा अंगीकार करायला हवा. म्हणजे प्रथम राष्ट्र म्हणजे मी प्रथम राष्ट्रासाठी आहे आणि मग मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, मी ख्रिश्चन आहे, मी पारशी आहे, मी शीख आहे, मी बौद्ध आहे, अशा प्रकारचा विचार करायला पाहिजे. म्हणजे मी प्रथम राष्ट्रभक्त आहे आणि मग नंतर कुण्यातरी एका धर्माचा आहे. म्हणजे आपण सार्वजनिक जीवनाकडे पहिल्यांदा राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती म्हणून जर आपण या भारताकडे पाहिलो तरच आपला भारत देशामध्ये ऐक्य टिकून राहील, एकात्मता निर्माण होईल आणि भारत देश हा एक बलाढ्य देश म्हणून निश्चितपणानं या जगामध्ये ताठमानेने उभा राहू शकेल. अन्यथा म्हणजे ज्याप्रमाणे म्हणजे ब्रिटिश जे या ठिकाणी राज्य करत आहेत त्यांच्या राज्य करण्याचा एक मार्ग आहे, तो म्हणजे ते येथील लोकांमध्ये धर्माच्या आधारे दुही निर्माण करतात आणि म्हणजे फोडा आणि राज्य करा या नीतीचा ते अवलंब करतात. धर्माधर्मामध्ये म्हणजे येथील लोकांमध्ये भेदभाव पसरवतात. म्हणजे त्याच्यामुळे ऐक्य भंग पावतं आणि त्यात दुहीचा फायदा घेऊन ब्रिटिश या ठिकाणी आपली सत्ता मजबूत करतात आणि त्याच्यामुळे भारतीयांनी सर्वप्रथम मी भारतीय आहे आणि मग मी माझ्या धर्माचा आहे. म्हणजे देशहितापुढे राष्ट्रहितापुढे आपण धर्माचा त्याग करायला पाहिजे. जसं की बघा जपानमध्ये, आज जपान हा विकसित देश आहे. जपानमध्ये जे लोक आहेत म्हणजे जपानमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध धर्म आहे, परंतु येथील लोक हे धर्माच्या तत्वापेक्षा सुद्धा राष्ट्रहिताला किंवा राष्ट्रभक्तीला जास्त महत्त्व देतात आणि त्या ठिकाणी शिंटो पंथ आहे. म्हणजे शिंटो पंथ हा राष्ट्रभक्तीचा पुरस्कार करणारा शिंटो पंथ आहे. म्हणजे जोपर्यंत तेथील नागरिक हे तरुण असतात, वृद्ध होत नाहीत, तोपर्यंत हे कट्टर शिंटोपंथी असतात, म्हणजे कट्टर राष्ट्रभक्त असतात आणि ज्या वेळेला वृद्ध होतात त्यावेळेला मात्र मग ते देव धर्म म्हणजे देव धर्म वगैरे वगैरे करत बसतात. परंतु त्यांच्यावर संस्कार झाल्यामुळे ते कट्टर देशभक्त असतात आणि म्हणून तरी छोटा चिमुकला आशिया खंडातील एक जपानसारखं राष्ट्र हे बलाढ्य युरोप खंडातील एक बलाढ्य राष्ट्र म्हणजे रशियाचा पराभव करू शकतं. यावरून तरी भारतीय लोकांनी म्हणजे एक शिकवण घेतली पाहिजे की म्हणजे आपण सर्वप्रथम जर राष्ट्रभक्त म्हणून राहिलो, म्हणजे आपण धार्मिक दृष्टिकोनातून स्वतःचा विचार करण्यापेक्षा एक राष्ट्राचा नागरिक म्हणून किंवा राष्ट्रभक्त म्हणून जर विचार केला तर राष्ट्र हे समर्थपणे उभं राहू शकतं. याचं जपान हे एक सुंदर
उदाहरण आपणाला सांगता येतं. म्हणजे गोखलेंना सुद्धा हाच विचार या ठिकाणी अपेक्षित असलेला आपल्याला दिसून येतो की येथील लोकांनी पहिल्यांदा राष्ट्रभक्त व्हायला पाहिजे, राष्ट्रीय भक्ती यांच्यामध्ये जागृत व्हायला पाहिजे आणि ही राष्ट्रभक्ती धर्मनिरपेक्ष असायला पाहिजे. राष्ट्रभक्तीमध्ये धर्म असता कामा नये. म्हणजे हिंदुस्थान म्हणजे हिंदूचं राष्ट्र किंवा पाकिस्तान म्हणजे मुस्लिमांचं राष्ट्र किंवा हा आमचा नाही अशी दुही नको. गोखलेंच्या काळामध्ये तर आपण पारतंत्र्यामध्ये होतो, परंतु धार्मिक भेद मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे राष्ट्रीय ऐक्य निर्माण होण्यामध्ये तो अडसर होता आणि म्हणून गोखल्यांनी राष्ट्र ऐक्य निर्माण करण्यासाठी व्यक्तींनी पहिल्यांदा राष्ट्रभक्त किंवा आम्ही पहिल्यांदा भारतीय व्हायला पाहिजे आणि मग आपल्या धर्माचा अशा प्रकारचा विचार करणं गरजेचं आहे. आणि समाजामध्ये जे क्षुल्लक कारणावरून भांडण करतात किंवा क्षुल्लक कारणावरून ज्या दंगली करतात अशा लोकांना सार्वजनिक जीवनामध्ये थारा मिळता कामा नये. कारण लोकांनी असं भांडण लावणाऱ्या लोकांपासून सावध असायला पाहिजे. कारण राजकारणासाठी कोणी कोणत्याही मार्गाचा अवलंब करू शकतं. कारण आपणाला माहिती आहे म्हणजे दंगल केल्यामुळेच एक मोठ्या राजकीय पक्षाचा उदय भारतामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. मोठ्या राजकीय पक्षाचा उदय हा दंगलीपासून झालेला आहे. राजकारणामध्ये अशा दंगली घडवणारे बरेचसे व्यक्ती असतात, त्या निवडूनसुद्धा येतात. म्हणजे त्यांचं राजकारण हे द्वेषावर आधारलेलं असतं, दंगलीवर आधारलेलं असतं. त्यांना राष्ट्रभक्ती, राष्ट्रहित, लोकांचं ऐक्य याच्याशी देणं घेणं नसतं. त्याच्यामुळे अशा क्षुल्लक कारणावरून जे भांडणं काढतात, त्याच्यासाठी पुढाकार घेतात, अशा लोकांना सार्वजनिक जीवनामध्ये थारा मिळू नये किंवा त्यांना आश्रय मिळू नये अशा प्रकारचं स्पष्ट मत गोखलेंनी मांडलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे जो कोणी राष्ट्रीय ऐक्याला पाठिंबा देईल त्याचं आपण समर्थन करायला हवं आणि जो कोणी राष्ट्रीय ऐक्याला वेगवेगळ्या कारणावरून विरोध करेल त्याचा मात्र आपण सगळ्यांनी मिळून विरोध करायला हवा. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या, त्याचबरोबर स्वदेशीचा प्रचार करेल, एखादा व्यक्ती स्वदेशीचा प्रचार करेल वा कोणत्याही प्रकारच्या राष्ट्रीय म्हणजे तो स्वदेशी चळवळीमध्ये नाही, परंतु तो समजा राष्ट्रीय, राजकीय, नैतिक, आर्थिक क्षमतेमध्ये देशाच्या वाढ करत असेल तर तो राष्ट्रभक्तच असतो. कारण राष्ट्राची सेवा करण्यासाठीचे हे वेगवेगळे मार्ग असतात. म्हणजे ज्या क्षेत्रातील व्यक्ती या राष्ट्राच्या सामर्थ्यामध्ये भर घालतात त्या राष्ट्रभक्तच असतात आणि म्हणून अशा व्यक्तींना सार्वजनिक जीवनामध्ये महत्त्व दिलं पाहिजे आणि म्हणजे त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे आणि त्यांचं आपण समर्थन द्यायला हवं असं गोखले यांचं मत असलेलं पण दिसून येतं. त्याचबरोबर राष्ट्र उभारणीच्या कामामध्ये त्यांनी 3 तातडीच्या आवश्यकता सांगितलेल्या होत्या. त्या काळातील राजकारणावर आधारित आहेत या. म्हणजे गोखलेंच्या समकालीन परिस्थितीमध्ये त्यांनी राष्ट्र उभारणीच्या कामासाठी 3 तातडीच्या आवश्यकता सांगितलेल्या होत्या. यामध्ये पहिलं म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्य घडून आलं पाहिजे. त्या काळामध्ये पाकिस्तान, बांगलादेश, भारत हा एकच भूभाग होता. त्याच्यामुळे मुस्लिमांची संख्या भारतामध्ये जास्त होती आणि त्याच्यामुळे हिंदू मुस्लिम यांच्या दंग्याचं प्रमाणसुद्धा जास्त होतं आणि त्याच्यामुळे गोखलेंनी असा विचार मांडलेला होता तातडीची गरज म्हणून की हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये धर्मावरून भेद न होता त्यांच्यामध्ये ऐक्य निर्माण झालं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी बाब सांगितली होती की हिंदूतील अंतर्गत दुहीचा अंत आणि उत्तम चारित्र्य संवर्धन या तत्वांना साध्य करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवा. म्हणजे हिंदू धर्माअंतर्गत ज्या काही दुही आहेत म्हणजे या हिंदू धर्मामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्तरीकरण घडून आलेलं होतं. म्हणजे हे या वर्गातले, त्या वर्गातले, वर्गवारी, जातीमध्ये म्हणजे ज्याप्रमाणे धर्मामध्ये फरक असावा त्या प्रकारचा फरक हा जातीमध्ये हिंदू धर्मामध्ये दिसून येतो. म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या धर्माची उपासना पद्धत वेगळी असते, त्यांचं दैवत वेगळं असतं, त्यांचे ग्रंथ वेगळे असतात, आचरण पद्धती वेगळी असते, अगदी त्याप्रमाणे हिंदू धर्मामध्ये सुद्धा एखाद्या जातीचा हा देव, या जातीचं म्हणजे हे जातीचे लोक या ग्रंथाचं पठण करतात किंवा त्यांची आचरण पद्धती अशी म्हणजे जसं एखाद्या धर्माचा असावं तसं जाती अंतर्गत हिंदू धर्मामध्ये भेदभाव निर्माण झालेले होते. मग हिंदू धर्मामध्ये ही जी दुही निर्माण झालेली आहे या दुहीचा अंत झाला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे उच्चतम चारित्र्याचं संवर्धन घडून आलं पाहिजे. 3 तातडीच्या बाबी हिंदू मुस्लिमामध्ये ऐक्य निर्माण झालं पाहिजे, हिंदूतील दुहीचा अंत झालं पाहिजे आणि तिसरं म्हणजे उच्चतम चारित्र्याची निर्मिती
किंवा संवर्धन झालं पाहिजे. या तत्वांना साध्य करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. म्हणजे उच्चतम चारित्र्य निर्माण झालं पाहिजे नागरिकांमध्ये. नाहीतरी म्हणजे नागरिकांचं जितकं चारित्र्य उत्तम असेल तेवढं त्या राष्ट्र एक प्रगत राष्ट्र म्हणून किंवा प्रगत राष्ट्र म्हणून त्वरेने उभं राहत असतं. या बाबतीमध्ये बघा, ब्रिटिशांचा जर आपण विचार केला तर सध्यासुद्धा ब्रिटिशांची संख्या ही 4-5 कोटी आहे. मग आपल्यावर त्यांचं स्वातंत्र्य म्हणजे राज्य होतं त्यावेळेला तर त्यांची लोकसंख्या 1-2 कोटीसुद्धा नसेल, 1-1.5 कोटीसुद्धा नसेल. तर एवढ्या मुठभर इंग्रजांनी आपलं साम्राज्य सर्व जगावर निर्माण केलेलं होतं. असं म्हटलं जात होतं की इंग्रजाच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नाही. म्हणजे या मुठभर लोकांनी अख्खं जगावर राज्य निर्माण केलं. अर्थातच हे जे त्यांनी जगावर राज्य निर्माण केलं हे त्यांना त्यांच्या प्रखर राष्ट्रभक्तीमुळे, त्यांच्या उच्चतम चारित्र्यामुळे, चारित्र्य संवर्धनामुळे झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे राष्ट्राच्या बाबतीमध्ये ते इमानदार होते. राष्ट्रभक्ती त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होती आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने इंग्रज अख्ख्या जगावर राज्य करू शकले. म्हणजे जर एखाद्या देशाचा विकास व्हायचा असेल तर त्या देशातील नागरिकांचं चारित्र्य चांगलं असायला पाहिजे. अन्यथा म्हणजे आपण मग कर चुकवणे वगैरे वगैरे, आजसुद्धा म्हणजे बरेचसे असे देश आहेत की ज्या देशामध्ये जर समजा म्हणजे आपल्याकडं जर एखाद्या वेळेला आपल्याकडून समजा सार्वजनिक वाहतुकीचं उल्लंघन झालं, आपल्याला जर दंड भरायची वेळ आली, पोलीस ट्रॅफिक दिसला समजा, तर आपण काय करतो, त्याला चकली मारून जातो, म्हणजे नियम आपण मोडतो. दुसऱ्या देशामध्ये मात्र कसं आहे की त्यांना म्हणजे घरून त्यांच्या पावती येते आणि ते लागलीच भरून टाकतात. म्हणजे दंड वगैरे असलं की ते भरायला मागं पुढे पाहत नाहीत. आपल्याकडे मात्र दंड, गव्हर्नमेंटचा टॅक्स वाचवण्यासाठी खूप मोठ्या कटाटोपी करतात. गव्हर्नमेंटनं आपणाला खूप योजना द्याव्यात, अनुदानं द्यावीत, पैसे द्यावेत असं आपण म्हणतो, परंतु आपण स्वतः मात्र शासनाला पैसे देण्यासाठी हात आकडता घेतो. मग बघा, कधी कधी जमिनीचे व्यवहार होताना आपण म्हणजे 20 लाखामध्ये एखादं प्लॉट खरेदी करतो आणि रजिस्ट्री मात्र 5 लाखामध्येच करतो. म्हणजे कशासाठी? गव्हर्नमेंटचा टॅक्स वाचवण्यासाठी. म्हणजे आपण जर असं वागत राहिलो म्हणजे आपण सरकारचा पैसा बुडवतो, याच्या माध्यमातून बुडवतो. म्हणजे असं ज्या देशातील नागरिकांचं चारित्र्य असेल असं राष्ट्र या जगामध्ये एक चारित्र्य संपन्न किंवा प्रभावी राष्ट्र, सत्ताधारी राष्ट्र म्हणून उभं राहू शकत नाही. म्हणून गोखलेंनी चारित्र्य संवर्धन या गुणाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. ज्या देशातील नागरिक जेवढे चारित्र्यवान असतील तेवढंच ते देश सामर्थ्यवान बनत असतं. म्हणजे 3 गोष्टी आहे: हिंदू मुस्लिम ऐक्य, हिंदूतील धार्मिक दुहीचा अंत आणि उच्चतम चारित्र्य संवर्धन. म्हणजे आपण सरकारी नियमांचं पालन केलं पाहिजे. तसंच सार्वजनिक जीवनामध्ये आपण धर्माचा आधारे भेदभाव केला न पाहिजे. म्हणजे हा या धर्माचा आहे, तो त्या धर्माचा आहे. म्हणजे आपण जसं निवडणुकीमध्ये वगैरे बघा की हे आपल्या धर्माचा आहे त्याला मतदान करा, तो त्या धर्माचा आहे त्याला मतदान करू नका. म्हणजे अशा प्रकारे धर्माच्या आधारे आपण जर भेदभाव करू लागलो तर चांगले उमेदवार निवडून येऊ शकत नाहीत. जर समजा निवडणुकीमध्ये उभारलेला उमेदवार कोणत्या का धर्माचा असेल ना, तो जर चारित्र्य संपन्न असेल आणि तो खरंच मनोभावे जनतेची सेवा करणारा असेल तर लोकांनी त्याला पाठिंबा द्यायला हवा. इतकं चारित्र्य शुद्ध येथील नागरिकांचा असायला पाहिजे. म्हणजे देश म्हणजे तरी काय असतो? नागरिकांचा स्वभाव म्हणजेच देशाचा स्वभाव असतो. म्हणून त्या देशातील नागरिकांनी चारित्र्याचं संवर्धन व्हायला हवं. म्हणजे आपण सर्वजण बंधू आहोत, बंधुभावाच्या दृष्टिकोनातून नागरिकाकडे पाहावेत, धर्माच्या दृष्टिकोनातून नागरिकाकडे पाहू नयेत. अशा प्रकारे या तत्वांना साध्य करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. आणि राष्ट्रीयत्वाच्या भावनेला प्रखरता आणून जातीपंथाच्या भावना आपण विसर्जित करायला पाहिजेत. म्हणजे आपण राष्ट्राला जास्त प्राधान्य द्यायचं आणि जात आणि धर्म या संकुचित भावनांचा आपण विरोध करायला पाहिजे. यामध्ये त्यांनी बघा, हिंदू आणि मुस्लिम त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात समस्या होती, कारण पाकिस्तान, बांगलादेश, भारत हा एकच होता. त्याच्यामुळे हिंदू आणि मुस्लिमांची संख्या जास्त होती भारतामध्ये. म्हणजे ब्रिटिशकालीन भारतामध्ये ही संख्या जास्त होती आणि त्याच्यामुळे त्या काळामध्ये हिंदू मुस्लिम यांची समस्या
असलेली आपल्याला दिसून येते. यांच्या एकीकरणाची खूप मोठी समस्या त्या काळामध्ये होती आणि ते ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक भारतीयामध्ये म्हणजे धर्माच्या आधारावर भेद निर्माण करून इथं फोडा आणि जोडा, डिवाइड अँड रूल या नीतीचा अवलंब त्यांनी केलेला होता. आणि त्याच्यामुळे येथील हिंदू आणि मुस्लिम बांधवामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुही निर्माण झाली. म्हणजे बघा, ब्रिटिश भारतामध्ये आले म्हणजे मुस्लिम भारतामध्ये 12व्या शतकापासून आहेत. ब्रिटिश 18व्या म्हणजे 19व्या शतकामध्ये खरं तर आले. 1818 पासून सर्व भारतभर त्यांचं राज्य आलं. 18व्या 19व्या शतकामध्ये या ठिकाणी आले. म्हणजे 12व्या शतका म्हणजे 700-800 वर्ष मुस्लिम भारतामध्ये राहून सुद्धा हिंदू मुस्लिम यांचे संबंध सलोख्याचे होते. परंतु ब्रिटिश या ठिकाणी आल्यानंतर मात्र हिंदू आणि मुस्लिम यांचे संबंध मात्र बिघडले आणि एक सामाजिक म्हणजे त्यांच्यामध्ये एक समस्या निर्माण झाली. एवढे बिघडले की ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला नवीन 2 देश म्हणजे बनले, पाकिस्तान आणि भारत. म्हणजे आणि हे देश बनण्याचा आधार म्हणजे धार्मिक आधार होता. म्हणजे धर्माच्या आधारावर भारतीय समाजामध्ये किती मोठ्या प्रमाणात दुही होती की धर्माच्या आधारावर या देशाचे तुकडे झाले. म्हणजे ही जी हिंदू मुस्लिम समस्या आहे म्हणजे ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिशांनी त्याला प्रोत्साहन दिलेलं आपल्याला दिसून येतं. या हिंदू मुस्लिम समस्येच्या बाबतीमध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी काही विचार मांडलेले आपल्याला दिसून येतात. यामध्ये ते म्हणतात की हिंदू मुस्लिम समस्येविषयी गोखल्यांचा दृष्टिकोन हा धर्मनिरपेक्ष असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे या देशातील अल्पसंख्याक मुस्लिमांच्या हिताकडे येथील हिंदूंनी सहानुभूतीच्या भावनेने पाहायला हवं. आणि असं जर झालं तर म्हणजे हिंदूंनी आणि मुस्लिमांनी जर धर्मनिरपेक्ष दृष्टिकोनातून भारताकडे एक राष्ट्र म्हणून पाहिलं तर नक्कीच यांच्यामध्ये जी दुही निर्माण झालेली आहे या दुहीचा अंत होईल आणि या हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये एक ऐक्य निर्माण होईल. आणि म्हणूनच गोखल्यांनी त्या काळामध्ये बघा, गोखल्यांनी मुस्लिमांच्या विशेष मतदारसंघाचं समर्थन केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्याचबरोबर मुस्लिम लीगच्या स्थापनेचं सुद्धा स्वागत या गोखलेंनी त्या काळामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे जर समजा एखादी संघटना म्हणजे मुस्लिम संघटना मुस्लिमांचा विकास करणार असेल, त्यांना राष्ट्रभक्ती शिकवणार असेल तर त्या संघटना ही चांगलीच आहे अशा प्रकारे या मुस्लिम लीगचं सुद्धा त्यांनी समर्थन केलेलं होतं. त्याचबरोबर स्वतंत्र मुस्लिम मतदारसंघाचं सुद्धा त्यांनी समर्थन केलेलं होतं. आणि या मुस्लिमाकडे हिंदू लोकांनी बंधुत्वाच्या भावनेने पाहावं, धर्मनिरपेक्ष दृष्टिकोनातून पाहून त्यांना अल्पसंख्याक समजून काही सोयी सवलती द्याव्यात याविषयीचा विचार त्यांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा भारताच्या राज्यघटनेमध्ये अल्पसंख्याकाच्या हिताचे संरक्षण असा मूलभूत अधिकार असलेला आपल्याला दिसून येतो. राज्यघटनेचं कलम 29-30 मध्ये मूलभूत अधिकार म्हणून अल्पसंख्याकाचं रक्षण करण्याची हमी आपल्या राज्यघटनेने दिलेली आहे. म्हणजे गोखलेंनी त्या काळामध्ये अल्पसंख्याकाच्या हिताचं रक्षण व्हावं असं मांडलं आणि स्वातंत्र्यानंतर भारताच्या राज्यघटनेमध्ये ते तत्त्व आलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे भारतामध्ये मुस्लिम अल्पसंख्याक आहेत त्याच्यामुळे त्यांच्या हिताकडे लक्ष द्यावं, त्यांच्या स्वतंत्र मतदारसंघाचं त्यांनी समर्थन केलं. तसंच मुस्लिम लीग या त्यांच्या संघटनेचं सुद्धा त्यांनी समर्थन केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे मुस्लिमाकडे किंवा हिंदू मुस्लिम यांच्याकडे पाहण्याचा त्यांचा उदारवादी दृष्टिकोन असलेला आपल्याला दिसून येतो. तसं गोखले हे उदारमतवादी विचारांचे होते. ब्रिटिशांच्या उदारमतवादी विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता आणि म्हणून हिंदू आणि मुस्लिम या दृष्टिकोनाकडे म्हणजे या समस्येकडे त्यांनी उदार भूमिकेतून पाहिलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर ते म्हणतात की भारताला राष्ट्र म्हणून जर काही भविष्य हवे असेल तर सहकार्याची टिकाऊ स्वरूपाची भावना या 2 महान जमातीमध्ये प्रथम निर्माण करणं गरजेचं आहे. जर भारताला महान भविष्य हवं असेल, भारताचं ऐक्य भविष्यकाळामध्ये टिकून राहायचं असेल आणि एक बलाढ्य राष्ट्र म्हणून आंतरराष्ट्रीय जगतामध्ये भारताचा उदय व्हायचा असेल तर या 2 जमातीमधील दुहीचा अंत झाला पाहिजे आणि या 2 धर्मामध्ये टिकाऊ स्वरूपाची एकात्मता निर्माण होणं गरजेचं आहे असं त्यांनी मत व्यक्त केलं. त्याच्यानंतर 1909च्या मोर्लो मिंटोच्या सुधारणानंतर ज्या वेळेला मुस्लिम लीगनं भारतामध्ये जातीवादी स्वरूप प्रकट केलं त्यावेळेला या जातीवादी स्वरूपावर मात्र गोखलेंनी टीका केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे मुस्लिमांच्या विकासासाठी ही चळवळ असेल तर तिचं स्वागत आहे,
परंतु ही चळवळ जर हिंदू द्वेष पसरवत असेल आणि त्याच्यामुळे राष्ट्रातील दोन धर्मामध्ये ऐक्यभंग पावत असेल तर निश्चितच या चळवळीचा किंवा या संघटनेचा विरोध करायला हवा, असं गोखलेंचं मत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर म्हणजे मुस्लिम लीग ज्या वेळेला मुस्लिमांची बाजू घेऊन हिंदूंचा द्वेष करू लागली आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून पंजाबमध्ये हिंदू लीगची स्थापना झाली, त्यावेळेला या हिंदू लीगवर सुद्धा गोखलेंनी टीका केलेली होती. म्हणजे धर्माच्या आधारे संघटनांची उभारणी करून अगोदरच दुभंगलेल्या भारतीय समाजाला आणखीन दुभंगण्याचा प्रयत्न येथील लोकांनी करू नये, अशा प्रकारचा विचार गोखल्यांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे थोडक्यामध्ये धर्माच्या बाबतीमध्ये धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन सार्वजनिक क्षेत्रामध्ये स्वीकारायला हवा. म्हणजे ते हिंदूची संघटना असो किंवा मुस्लिमांची संघटना असो, ती जर माणसामध्ये द्वेष पसरवत असेल तर तिचा निश्चितच विरोध करायला हवा, असं गोखलेंचं मत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर बघा, भारतीय समाजात फार विविधता आहे आणि गुंतागुंत आहे. या गुंतागुंतीतून सुटण्याचा एकच उपाय आहे, तो म्हणजे हे राष्ट्र कोण्या एका धर्माचं नाही, तर हे आपण सर्वजण एका राष्ट्राचे आहोत, ही भावना येथील लोकांमध्ये निर्माण करणे. म्हणजे राष्ट्रासाठी धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या संकुचितांना तिलांजली देणं गरजेचं आहे. म्हणजे आपण धर्म हा राष्ट्रहितापुढे दुय्यम मानायला हवा, कारण राज्य हे आधुनिक काळातील महत्त्वाची संघटना आहे. धर्म ही जरी प्राचीन संघटना असली, ती जरी तिच्यावर जरी म्हणजे लोकांमध्ये विश्वास निर्माण करत असली, त्यांना काही मूल्य देत असली, तरीसुद्धा धर्मापेक्षा सुद्धा सार्वजनिक जीवनासाठी राज्याचं महत्त्व जास्त आहे. कारण राज्य हे आधुनिकतेवर आधारलेलं आहे आणि म्हणून येथील समाजाला जर आधुनिक व्हायचं असेल तर राज्यव्यवस्थेला जास्त महत्त्व देऊन धर्माकडे आपण थोडंसं दुर्लक्ष करायला पाहिजे, किंवा राज्याच्या बाबतीमध्ये सार्वजनिक जीवनामध्ये आपण धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन ठेवायला पाहिजे. अशा प्रकारे म्हणजे गोखलेंनी या हिंदू किंवा मुस्लिम या प्रश्नाकडे एक म्हणजे धार्मिक प्रश्न न पाहता तो सोडवण्यासाठीचा उपाय म्हणजे धर्मनिरपेक्षताच्या दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे, असं गोखले यांना वाटत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर या देशामध्ये ऐक्य निर्माण होण्यासाठी कडवा धर्माभिमान असेल, म्हणजे मी या धर्माचा आहे असं म्हटल्यानंतर साहजिकच त्याचा दुसरा बाजू मी दुसऱ्या धर्माचा नाही असा होतो आणि त्याच्यामुळे वेगळेपणाची भावना तयार होते. वेगळेपणाची भावना ही माणसामध्ये भेद निर्माण करते आणि भेदातूनच मन दुखावली जातात आणि त्यातून संघर्ष उभे राहतात. म्हणजे भारताला जर एक संघ व्हायचा असेल तर आपण धर्माचा विचार बाजूला ठेवून आपण राष्ट्राच्या आधारे राष्ट्र म्हणून सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि धर्माच्या बाबतीमध्ये धर्मनिरपेक्ष झालं पाहिजे, असं गोखल्यांचं मत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे स्वधर्मापेक्षा सुद्धा स्वराष्ट्रहिताला जास्त प्राधान्य आपण दिलं पाहिजे, कारण राष्ट्र हे सर्वांची काळजी घेणार आहे. धर्म हा फक्त त्या लोकांपुरता मर्यादित आहे, परंतु राष्ट्रामध्ये मात्र अनेक धर्म आहेत आणि राष्ट्राला धर्मावरून भेदभाव करता कामा नये. तर धर्माचं देणं घेणं नाही, तर तो राष्ट्राचा नागरिक आहे म्हणून त्याच्यासाठी सर्व कायदे वगैरे सारखे आहेत. म्हणजे धर्माच्या बाबतीमध्ये धर्मामध्ये भेद आहे, परंतु राष्ट्र म्हणून एका राष्ट्रामध्ये अनेक धर्म आहेत, परंतु हे सर्व धर्म राष्ट्रासाठी सारखेच आहेत. कोणताच धर्म राष्ट्राला जवळचा नाही आणि म्हणून राज्याला कोणाच्या धर्माचा अधिष्ठान असू नये, तर राष्ट्र हे धर्मनिरपेक्षतेच्या तत्वावर आधारलेलं असावं, असं गोखल्यांचं प्रामाणिक मत असलेलं आपल्याला सांगता येतं. त्याचबरोबर धर्मनिराळे असले तरीही मनुष्य जीवनाचे म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये वेगवेगळे धर्म आहेत. हे धर्म जरी निरनिराळे असले तरी मानवी जीवनामध्ये सर्वांची सुख दुःख गरजा समस्या यासारख्याच असलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे माणूस कोणत्याही धर्माचा असला तरी त्याला सुख मिळेल, समजा सुख असतं त्याला दुःख असतं. माणूस म्हणून त्यांना सर्वांच्या सारख्याच गरजा असतात आणि या सर्व व्यक्तींच्या सारख्याच समस्या असतात आणि त्याच्यामुळे स्वार्थ त्याग करून आपण
एकीने सर्वांच्या कल्याणासाठी प्रयत्न करण्यामध्येच खऱ्या अर्थाने या राष्ट्राचं आणि आपल्या स्वतःचं सुद्धा कल्याण आहे, अशा प्रकारचा त्यांनी विचार मांडून म्हणजे सार्वजनिक जीवनाचं त्यांनी आध्यात्मिकरण करण्याचा त्यांचा विचार प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानावर आधारलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे थोडक्यामध्ये बघा की त्यांनी सर्व व्यक्तींचे, आता धर्माचा जर आपण विचार करायचा झाला तर सर्वच धर्म माणसाला मानवतेची शिकवण देतात, सर्वच धर्म बंधुभावाची शिकवण देतात, सर्वच धर्मामध्ये नैतिक शिकवणाला, नैतिक आचरणाला सर्वात जास्त महत्त्व आहे. तरीसुद्धा म्हणजे सर्वच धर्म जर माणसांना सारखंच शिकवण देत असतील तर त्यांच्यामध्ये जो भेद आहे हा भेद वेगळेपणामुळे, वेगळे आचरणामुळे आहे आणि तो त्यांच्यामध्ये असणाऱ्या छुप्या अहंकारामुळे आहे, श्रेष्ठत्वाच्या छुप्या अहंकारामुळे आहे. आणि त्याच्यामुळे हा अहंकार आपण बाजूला ठेवून प्रामुख्याने सर्वांनी एकत्र येऊन धर्म जो मानवतेची शिकवण आपणाला देतो ही मानवता राजकारणामध्ये आणण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने राजकारणाचं आध्यात्मिकीकरण होय. म्हणजे राजकारणाचं आध्यात्मिकीकरण म्हणजे धर्म राजकारणामध्ये आणणे नाही, तर धर्मानं जी मानवाला मानवतेची शिकवण दिलेली आहे ही मानवतेची शिकवण राजकारणामध्ये आणणे म्हणजे धर्मचं अध्यात्म आणणे म्हणजेच राजकारणाचं आध्यात्मिकीकरण करणे, असं गोखलेंचं मत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे सर्वांच्या सुख दुःख गरजा माणूस हा सारखाच आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे, म्हणजे हिंदू आहे म्हणजे तो नाकाने श्वास घेतो आणि दुसऱ्या धर्माचा आहे कानाने श्वास घेतो, किंवा आपण म्हणजे मुस्लिम आहे डोळ्याने पाहतो आणि ख्रिश्चन आहे म्हणजे तो हाताने पाहतो, असं वगैरे काही नाही. सर्वांची शरीररचनासारखी, सर्वांच्या शरीराच्या अवयवांचे कार्य सारखे, अगदी त्याच प्रकारे सर्वांचा देव सारखा, सर्वांच्या धर्माचं तत्त्वज्ञानसुद्धा मानवतेवर आधारलेलं आहे. आणि त्याच्यामुळे सर्वांनी या मानवतेच्या तत्वावर एकत्र आलं पाहिजे. आचरण पद्धतीच्या भेदावरून, अहंकारामुळे भेदभाव न करता, संघर्ष न करता, दंगली न करता मानवतेच्या तत्वावर सर्व धर्मातील लोकांनी एकत्र आलं पाहिजे. हेच खरं सार्वजनिक जीवनाचं म्हणजे अध्यात्म आहे आणि हेच अध्यात्म आणि हेच राजकारणाचं आध्यात्मिकीकरण आहे. आणि आधुनिक राष्ट्राच्या उभारणीसाठी हेच तत्त्व आपल्या देशाच्या प्रगतीसाठी सहाय्यक आहे, असं यांचं गोखल्यांचं मत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे त्यांनी राजकारणामध्ये धर्म आणणे म्हणजे काय होम हवन आणणे किंवा प्रार्थनाच्या वेगवेगळ्या पद्धती आणणे असं त्यांचा अध्यात्माचा विचार नाही, धार्मिक विचार नाही. तर धर्माची जी शिकवण मानवतेची आहे ही मानवता राजकारणामध्ये आणणे म्हणजे धर्माचं आध्यात्मिकरण असलेले आपल्याला दिसून येते. म्हणजे ज्याप्रमाणे आपण तळमळीने म्हणजे आपण ज्या तळमळीने देवाची पूजा करतो, प्रार्थना करतो, त्याच तळमळीने आपण राष्ट्राची सुद्धा म्हणजे राष्ट्रभक्ती आपण केली पाहिजे. राष्ट्र म्हणजे ज्याप्रमाणे धर्मामध्ये आपला देव असतो आणि त्यासाठी आपण उपासना वगैरे करत असतो, अगदी त्याचप्रमाणे सार्वजनिक जीवनामध्ये आपण राष्ट्र हे आपली देवता आहे आणि आपण त्याचे उपासक आहोत. आणि या राष्ट्राची उपासना आपण धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टिकोनातून करायला पाहिजे आणि सर्वांच्या प्रगतीचा, कल्याणाचा विचार आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. ज्या वेळेला राष्ट्रातील सर्वच नागरिक असा धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन आपल्यामध्ये आचरणामध्ये आणतील त्यावेळेला ते राष्ट्र आधुनिक राष्ट्र बनेल आणि ते राष्ट्र समर्थपणे जगामध्ये एक बलाढ्य राष्ट्र म्हणून उभं राहू शकेल. भारताला तर या विचाराची निश्चितच गरज आहे, कारण भारतामध्ये अगोदरच्या काळापासून विविधतेत एकता असलेली आपणाला दिसून येते. भारतामध्ये जेवढ्या धर्माचा पंथाचा उदय झाला तेवढ्या धर्म पंथाचा उदय जगात कोणत्याच देशामध्ये घडून आलेला नाही. भारतामध्ये अनेक धर्माचे, पंथाचे, भाषेचे, संस्कृतीचे लोक असूनसुद्धा भारत हा एक देश आहे हे खरं तर विश्वातील इतर देशांना नवल वाटत असतं, आश्चर्य आहे. युरोप खंडामध्ये अगदी छोटे अगदी 10-12 हजार म्हणजे 10-12 लाख एवढ्या लोकसंख्येची सुद्धा किंवा 1-2 कोटी लोकसंख्येचे सुद्धा बरेचसे देश असलेले आपल्याला दिसून येतात. परंतु 130 कोटी लोकांचा सध्याचा भारत हा विविधतेतील एकतेचं जगामधील सर्वोत्तम उदाहरण आहे. हे कशामुळे शक्य होऊ शकलं आहे
की गोखलेंसारख्या विचारवंतांनी या देशामध्ये एकात्मतेचे संस्कार रुजवलेले आहेत आणि त्याचा परिणाम म्हणजे आज भारतामध्ये विविधतेत एकता असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये लोकांनी धर्माच्या आधारावर दुजाभाव न करता, अन्याय न करता, द्वेषभावाला तिलांजली देऊन आपण केवळ राष्ट्र म्हणजे आपली देवता आणि आपण त्याचे उपासक, आपण त्याचे नागरिक म्हणूनच, म्हणजे हा धार्मिक म्हणजे एखादा व्यक्ती हा या धर्माचा म्हणून न पाहता तो राष्ट्राचा नागरिक आहे आणि तो भारतीय आहे आणि मी पण भारतीय आहे, अशा प्रकारचे राष्ट्रीयत्वाच्या आधारावर आपण एक झालं पाहिजे. आणि राज्यानं सुद्धा धर्मनिरपेक्षतेचं तत्त्व स्वीकारलं पाहिजे, धर्मनिरपेक्षतेची भूमिका घ्यायला पाहिजे. अशा प्रकारचं मत या गोखले यांनी त्यांच्या या आधुनिक धर्मनिरपेक्ष राज्याच्या संकल्पनेच्या बाबतीमध्ये मांडलेले दिसून येतात. म्हणजे धर्माच्या बाबतीमध्ये सार्वजनिक जीवनामध्ये धर्म कशा पद्धतीने असावा यासंबंधी जो दृष्टिकोन गोखल्यांचा आहे, त्या दृष्टिकोनाला किंवा त्यासंबंधी मांडलेल्या त्यांच्या विचारांना, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये आचरलेल्या विचारांनाच आपण गोखलेंची आधुनिक धर्मनिरपेक्ष स्वराज्याची संकल्पना किंवा त्यालाच आपण त्यांचे धर्मविषयक विचार असं पण म्हणू शकतो. थोडक्यामध्ये गोपाळकृष्ण गोखले हे आधुनिक धर्मनिरपेक्ष राज्याविषयीचे सामाजिक आणि राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे मानले जातात. भारतीय समाजामध्ये म्हणजे भारतीय समाजाची उभारणी ही धर्मनिरपेक्षतेच्या आधारावर आणि राष्ट्रीयत्वाच्या आधारावर झाली पाहिजे. यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना रुजली तरच या देशामध्ये एकात्मता निर्माण होऊ शकेल आणि भारत समर्थ राष्ट्र बनू शकेल. अशा प्रकारचा विचारावर त्यांच्या राष्ट्रीय विचाराची उभारणी झालेली आपल्याला दिसून येते. त्यांच्या विचारावर जर भारताची उभारणी झाली तर निश्चितच ते गांधी प्रणीत रामराज्य असेल आपणाला सांगता येतं. म्हणजे पुढे हाच विचार म्हणजे गोखलेंचे शिष्य महात्मा गांधी यांनी सुद्धा राजकारणामध्ये धर्म आणलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे राजकारणाचं जे गोखलेंनी राजकारणातील धर्माचं जे महत्त्व सांगितलेलं आहे त्याचा प्रभाव गांधीजीवर झाला आणि मग गांधीजींनी धर्म म्हणजे रामराज्याची संकल्पना मांडलेली आपल्याला दिसून येते. गोखलेंचे धर्मविषयक धर्मनिरपेक्ष संकल्पना म्हणजेच गांधीजींची रामराज्याची संकल्पनाच्या असलेली आपल्याला दिसून येते. जसं की पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांमध्ये प्लेटोचं उपआदर्श राज्य म्हणजे अरिस्टॉटलचं आदर्श राज्य आहे, तसं गोपाळकृष्ण गोखले यांची धर्मनिरपेक्षतेची संकल्पना म्हणजेच गांधीजींचं रामराज्य असलेलं आपल्याला सांगता येतं. अशा प्रकारे म्हणजे गोपाळकृष्ण गोखले यांनी राजकारणाकडे धर्मनिरपेक्ष दृष्टिकोनातून पाहिलं होतं. त्यांच्या विचारावरून आपणाला त्या काळातील मवाळ गट होता या गटाच्या राजकारणाचा सुद्धा अंदाज लावता येतो. अशा प्रकारे गोपाळकृष्ण गोखले यांचे हे धर्मनिरपेक्षतेचे विचार हे आधुनिक भारताची जडणघडण करण्यामध्ये उपयोगी ठरले आणि आजसुद्धा त्यांचं महत्त्व कायम असल्याचं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे एक दूरदृष्टीचा राजकीय नेतृत्व म्हणून गोपाळकृष्ण गोखले यांच्या धर्मनिरपेक्षतेच्या विचाराकडे आपल्याला पाहता येऊ शकेल. अशा प्रकारे गोपाळकृष्ण गोखले यांचे धर्मविषयक विचार किंवा त्यांची आधुनिक धर्मनिरपेक्ष राज्याची संकल्पना असलेली आपल्याला दिसून येते. आता यानंतर आपण गोखलेंचे आर्थिक विचारासंबंधी चर्चा करू, अर्थातच ती पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.